हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिकल बघायचं आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं आहात की आपण फक्त प्रोग्राम्स हे void main मध्येच केलेले आहेत. ठीक आहे. क्लासेस वगैरे आपण वापरलेले नाही आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला क्लास यूज करून म्हणजे थोडक्यात क्लास आणि ऑब्जेक्ट आपल्याला इथं क्रिएट करायचं. तर या प्रॅक्टिकलचं टायटल आहे प्रोग्राम टू इम्प्लिमेंट क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. म्हणजे थोडक्यात आपण थेरी मध्ये पण बघितलेलं आहे व्हॉट इज मीन बाय क्लास अँड व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजेच काय, क्लासेस म्हणजे काय, इट इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे एकाच क्लासमध्ये आपण वेगवेगळे नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. म्हणजे एका क्लासमध्ये आपण नाही म्हटलं तरी थाउजंड्स ऑफ ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकतो. म्हणजे एका ऑब्जेक्टसाठी जे डेटा मेंबर्स आणि मेंबर व्हेरिएबल्स अवेलेबल असतील ते प्रत्येकाची कॉपी एक ऑब्जेक्टला जाईल. म्हणजे क्लासमध्ये जे आपण व्हेरिएबल्स किंवा एखादं फंक्शन डिक्लेअर करतो किंवा डिफाइन करतो त्या प्रत्येक फंक्शन आणि व्हेरिएबलची कॉपी ही त्या ऑब्जेक्ट मध्ये अवेलेबल असते. ठीक आहे. तर ह्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला एक्सरसाइज मध्ये टोटल 2 वेगवेगळे प्रोग्राम्स दिलेले आहेत. त्या 2 प्रोग्राम पैकी एक प्रोग्राम मी इथे तुम्हाला ऍज अ डेमो म्हणून दाखवेन. दुसरा जो प्रोग्राम आहे ते तुम्हाला स्वतः इम्प्लिमेंट करावा लागेल. ठीक आहे. तर लक्ष द्या. हाऊ टू इम्प्लिमेंट दॅट वन प्रोग्राम. तर आपल्याला इथे प्रोग्राम करायचा आहे. तर प्रोग्राम टू डिक्लेअर अ क्लास स्टाफ हॅव्हिंग द डेटा मेंबर्स नेम, बेसिक सॅलरी, DA, HRA and calculate the gross salary. Accept and display the data for one staff. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं एक ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. कुठल्या स्टाफ नावाचा जो क्लास आपण क्रिएट करणार आहे त्या स्टाफचा एक आपल्याला इथं ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. तर इथं तुम्हाला DA, HRA आणि ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट करायची. मग त्यासाठी त्यांनी 3 फॉर्म्युले वेगळे दिलेले आहेत. DA साठी फॉर्म्युला आहे इट इज अ बेसिक ऑफ 74.5%, HRA 30% ऑफ बेसिक सॅलरी and gross salary it is a summation of basic salary, HRA and DA. ठीक आहे. हे टोटली आपल्याला 3 वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले आहेत ते कॅल्क्युलेट करावे लागेल. ठीक आहे. सर्वप्रथम आपण एक क्लास क्रिएट करावा लागेल. कुठला क्लास त्यांनी दिलेला आहे, क्लास स्टाफ साठी. क्लासचं नाव आपण दिलेलं आहे स्टाफ. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपल्याला 2 हेडर फाइल्स इन्क्लूड करून घ्यावे लागतील. हॅश इन्क्लूड iostring.h. ठीक आहे. त्यानंतर हॅश इन्क्लूड ponyo.h. ठीक आहे. त्यानंतर आपण एक क्लास क्रिएट केलाय क्लास स्टाफ. त्या स्टाफ मध्ये आपल्याला बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी साठी वेगवेगळे व्हेरिएबल्स इथे वापरावे लागेल. मग इथे मी फ्लोट बेसिक सॅलरी साठी मी व्हेरिएबल वापरतो b_sal. ठीक आहे. त्यानंतर ग्रॉस सॅलरी साठी g_sal. हे 2 व्हेरिएबल. त्यानंतर परत फ्लोट HRA, HRA आणि DA कॅल्क्युलेट साठी मी HRA आणि DA असे 2 वेगवेगळे व्हेरिएबल्स इथे घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्याच क्लासमध्ये मला काय करायचं आहे, 2 वेगवेगळे फंक्शन्स घेतलेले आहेत. पहिले जे फंक्शन आहे ते void enter. म्हणजे मला युजर कडून काय करायचं आहे, बेसिक सॅलरी इनपुट करून घ्यायचे. ठीक आहे. तर त्यासाठी मला इथं एक फंक्शन वापरलेलं आहे मी void enter. void enter मध्ये मी काय करणार आहे, बेसिक सॅलरी युजर कडून इनपुट करून घेणार. ठीक आहे. त्यासाठी लिहितो मी enter
युअर बेसिक सॅलरी. ठीक आहे, मी काय करतो सीन बी अंडरस्कोर सॅलरी. ठीक आहे, हे झालं एंटर नावाचं फंक्शन. त्यानंतर मला काय डिस्प्ले करायचं आहे, HRA DA आणि ग्रॉस सॅलरी मला तर डिस्प्ले करायची आहे. कशावरून, तर त्या बेसिक सॅलरीवरून ती काढायचं. मग त्यासाठी मी लिहितो आणखी एक फंक्शन void डिस्प्ले नावाचं फंक्शन घेतो. ठीक आहे, डिस्प्ले मध्ये मला काय काय डिस्प्ले करायचं, HRA DA आणि बेसिक सॅलरी. मग HRA साठी फॉर्म्युला तिने दिलेला आहे, HRA इज इक्वल टू HRA is equal to HRA किती झालं 30%. सो मी ब्रॅकेट मध्ये लिहितो 30 प्लस बी अंडरस्कोर सॅलरी. ठीक आहे, डिवाइड बाय 100. त्यानंतर DA किती सांगला 74.5 प्लस सॉरी बी सेल. आपण जे व्हेरिएबल वापरलेला आहे तो कुठला, बी सेल डिवाइड बाय 100. त्यानंतर ग्रॉस सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ग्रॉस सॅलरी इज इक्वल टू बी सॅलरी प्लस HRA प्लस D. त्यानंतर आपल्याला काय डिस्प्ले करायचे आहे, तर ग्रॉस सॅलरी. सेल ग्रॉस सॅलरी. आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. टोटली आपल्याला कोड कुठे लिहायचा आहे, तर क्लास मध्ये लिहायचा आहे. आणि क्लास जेव्हा आपण एंड करतो त्या एंडला आपण सेमीकोलन द्यायला विसरायचं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप void main मध्ये आपल्याला जो क्लास क्रिएट केला असेल त्या क्लासचा आपल्याला इथं ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. स्टाफ यस म्हणजे हा स्टाफ क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला स्टाफ मध्ये जे वेगवेगळे फंक्शन्स आपण क्रिएट केले होते किंवा डिफाइन केले होते तिथं आपल्याला ऍक्सेस करायला लागतील. म्हणून ऍक्सेस कसं करायचं, ऑब्जेक्ट नेम डॉट ऑपरेटर आणि फंक्शन नेम. ठीक आहे, एस डॉट डिस्प्ले. त्यानंतर गेट ch. ठीक, त्यानंतर आपण प्रोग्राम आपण कंपाइल करून बघूया. कंपायलेशनला आपल्याला इथं 2 एरर आहेत. स्टाफ दोन्ही पण ऍक्सेसिबल नाही आहे. ठीक आहे, तर बघूया आपण काय ऍक्सेसिबल नाही आहे. एंटर आणि डिस्प्ले. कारण इथं आपण काहीच लिहिलं नाही, याचा अर्थ इथं ऍक्सेस कुठला पाहिजे, पब्लिक पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे ते ऍक्सेस होणार नाही. लक्षात आलं ऍक्सेसचं जे महत्व किती आहे. एंटर युअर बेसिक सॅलरी. समजा बेसिक सॅलरी मला 1000 असेल तर ग्रॉस सॅलरी किती येणार 1000. ठीक आहे, तर आपण इथं CLRSCR नावाचं जे फंक्शन वापरूया, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. F9. ठीक आहे, हे झालं त्याचं आउटपुट. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.